बहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 ही पुराणे हरसी गाती 18 ही पुराणे हरसी गाती 18 ही पुराणे हरसी गाती मंथुनी नवनीता तैसे घेयनता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्म जीव शिव समा वाया दुर्गमान घाली मन वाया तू दुर्गमान घाली मन वाया तू दुर्गमान घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट हरी दिसे हरी मुखे भरा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची दुसऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की या भगवंताचं त्याच्या नामाचं महिमा 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण या सर्वांनीच गायलेलं आहे। या सर्व साहित्यात एका हरीचंच वर्णन आढळून येतं। इतकं या श्रीहरीचं आणि श्रीहरिनामाचं महत्त्व आहे। श्री ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात की ज्याप्रमाणे ताकाचं मंथन करून त्यातून नवनीत म्हणजेच लोणी काढलं जातं, त्याचप्रमाणे या अनंताचं असीम ब्रह्मतत्वाचं मंथन करून या श्रीहरीचं नवनीत हाती लागलं आहे। त्यामुळे श्रीहरी प्राप्तीचे इतर कुठलेही मार्ग टाकून देऊन उगा व्यर्थ प्रयत्न न करता किंवा इतरांनी सांगितलेल्या कथा किंवा मार्ग न ऐकता या मार्गानेच ध्येय प्राप्त करावं। श्री ज्ञानराज माऊली पुढे सांगतात की हा श्रीहरी म्हणजेच सर्वात्मा आहे। हा श्रीहरी म्हणजेच जीवशिव अभेद आहे। हा श्रीहरी म्हणजेच प्रकृती पुरुष ऐक्य आहे। हा श्रीहरी म्हणजेच केवल ब्रह्म आहे। म्हणून उगाच बाकी कुठल्याही क्लिष्ट चर्चेत भ्रांतीत व कुठल्याही वायफळ शास्त्र संवादात न फसता केवळ श्रीहरीची उपासना करावी। श्री ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणात सांगतात की श्रीहरी म्हणजेच वैकुंठ आणि त्या वैकुंठात सर्वत्र भरून राहिलेलाही श्रीहरीच आहे। सर्व विश्वात जळी स्थळी काष्ठी पाषाणी संपूर्णपणाने भरलेला हा श्रीहरीच आहे। तो श्रीहरीच सर्वत्र दाटपणे भरलेला आहे याची हरिनाम घेतल्याने अनुभूती येते। म्हणूनच हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। हरी मुखे